श्रीराम नमोऽस्तु अनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशरोर्बाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिण्यै नमो नमः. श्री गणेशाला, शारदेला, भगवान गोपालकृष्णांना, समर्थ सद्गुरूंना वंदन करून कार्तिक मास महात्म्य ग्रंथ श्रवण करूया. श्रोते हो, मानवी जीवनाचं ध्येय एकदा दृष्टिक्षेपात आलं की वाटचाल सुरू होते, प्रवास सुरू होतो, संतांचं सानिध्य लाभतं. साधू संतांच्या कृपेतून, साधू संतांच्या सत्पुरुषांच्या मार्गदर्शनातून, भगवंताच्या अंशातून निर्माण झालेले वेद, वेदांचा अर्थ पुराण, पुराणांचा अर्थ शास्त्र, श्रुती, स्मृती, जे काही ग्रंथ असतील, या ग्रंथांमध्ये स्वतः भगवंतानी प्रेरित केलेलं ज्ञान आपल्याला सहज उपलब्ध व्हायला लागतं. हा सर्व आध्यात्मिक प्रवास सुखकर करण्यासाठी, याची सुरुवात आणि शेवट गोड करण्याकरता सर्वात प्रथम मनुष्याने काय करायला पाहिजे, तर सश्रद्ध अंतःकरणाने या सगळ्या गोष्टींना शरण गेलं पाहिजे. शरणागती ही सर्वात श्रेष्ठ आहे. जेव्हा आपण या प्रवासाची सुरुवात करतो तेव्हा सर्वप्रथम असलं पाहिजे ते श्रद्धास्थान. श्रद्धा, माणसाच्या मनाची ती भावना समोरच्या ग्रंथांबद्दल, समोरच्या साधू संतांच्या अस्तित्वाबद्दल, समोर निर्माण झालेल्या प्रेरणा शक्तीबद्दल मनामध्ये असली पाहिजे सकारात्मक भावना. श्रद्धा म्हणजे काय? कोणत्याही गोष्टीबद्दल सकारात्मक भाव ठेवणे. जेव्हा सकारात्मक भाव जागृत असतो त्यावेळेला समोर असलेल्या प्रत्येक पायरीतून निर्माण होणारी ऊर्जा ही सकारात्मकच असते. आणि मंडळी, हा प्रवास साधा नाही, हा प्रवास सोपाही नाही. शक्य मात्र आहे. नर करणी करे तो नरका नारायण भी होय. कर्म कराल तर नक्कीच त्या पदापर्यंत निश्चित पोहोचता येईल. पण हे करत असताना अशक्य नाही, पण करत असताना श्रद्धा फार महत्त्वाची आहे. ती भावना जागृत ठेवणं सतत, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा ही भावना आपण व्यवस्थित ठेवू त्यावेळेला त्यातनं त्याची फलश्रुती आपल्याला सहज प्राप्त होईल. विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, श्रद्धेने कार्य सुरू पाहिजे. साईबाबांनी सुद्धा दोनच गोष्टीला महत्त्व दिलं आहे. बाबा म्हणालेत ना, जीवनामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची श्रद्धा ठेवा आणि सबुरी ठेवा. हे मिळणारच आहे. आपलं कसं झालेलं आहे माहिती आहे का? इन्स्टंट पाहिजे, सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध व्हायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात खरं सांगू का, 21व्या शतकाचा हा एक गुणधर्म आहे. माणसाला प्रत्येक गोष्ट ना पैसा देऊन घ्यावी वाटते. प्रत्येक गोष्ट माणूस पैशामध्ये मोजायला लागला. पण मंडळी, युग कितीही बदलले, कोणत्याही प्रकारे व्यक्तीची जीवनशैली बदलली, तरी एक लक्षात ठेवायचं की जगायचं असेल तर जसं अन्नच खावं लागतं. माणूस जगण्याकरता अन्नाव्यतिरिक्त दुसरं काही तर खाऊ शकत नाही. कितीही भारी भारीच्या वस्तू तयार झाल्या तरी माणूस वस्तू खाऊ शकत नाही, चित्र खाऊ शकत नाही, चित्राकडे पाहून माणसाचं पोट भरू शकत नाही. पोट भरायचं असेल तर जसं अन्नच पाहिजे. तद्वत मंडळी, युग कितीही बदलले, कोणत्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तरी आध्यात्मिक जीवनाची ऊर्जा प्राप्त करायची असेल तर श्रद्धा ठेवायला शिका. सश्रद्धा अंतःकरणाने मनामधली अशी ती ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा जागृत करा. शांत विचार करा आणि शांत विचार करून सश्रद्धा अंतःकरणारी ती या विश्वामध्ये विचरण करणारी शक्ती, मनोभावे तिला कुठेही असा आपण, कोणी व्यक्ती समोर असो नसो, कोणतं चित्र समोर असो नसो, कोणता ग्रंथ समोर असो नसो, हात जोडून त्या सश्रद्धा अंतःकरणाने त्या विश्वातल्या दिव्य शक्तीला शरण जा. मंडळी, ती नक्कीच सगुण रूपामध्ये, ग्रंथाच्या रूपाने, सद्गुरूंच्या रूपाने, संतांच्या रूपाने आपल्याला प्रत्यक्ष येऊन मार्गदर्शन नक्कीच करेल.
ह्या गोष्टीबाबतही विश्वास जागृत ठेवणं मात्र गरजेचं आहे बरं का. या पुराणांच्या निमित्ताने भगवंतानी हेच तर आपल्याला दिलंय. बघा, आपण कार्तिक मासाचं महत्त्व श्रवण करतोय. या कार्तिक मासामध्ये सत्यभामेला सुद्धा भगवंतानी स्वतः सांगितलंय की हे प्रिये, तुला मदलोकाची मदपदाची प्राप्ती होण्याचं कारण काय असेल तर गतजन्मी तू केलेल्या सश्रद्ध अंतःकरणाने, अगदी जीवनामध्ये समर्थांनी जसं सांगितलंय ना, संपत्ती अथवा विपत्ती कैसीही पडो कालगती, परिणाम स्मरणाची स्थिती सांडूची नये श्रीराम. गतजन्मी सत्यभामीने केलेल्या व्रताची आठवण तिला पुन्हा करून दिल्या गेली. याचं एकच कारण आहे मंडळी, की जन्म कोणताही असो, आज जे काही आपल्याला मिळालंय निश्चितच कधीतरी केलेल्या कर्माचं फळ आहे. सत्यभामेला भगवंताचा सहवास लाभला, याचा विशेषत्वाने काय जर विचार असेल तर तो तिच्या गतजन्मीचा विचार आहे. केलेल्या कर्माचं फळ आहे. तिला एकदमच भगवंताची प्राप्ती नाही झाली. तिने काहीतरी केलंय, कुठेतरी काहीतरी पेरलंय. पेरिले ते उगवते. समर्थांनी सांगितले दासबोधामध्ये, जे पेराल ते उगवेल. बोलल्यासारखे उत्तर येते, बोलाल तसं उत्तर येईल. सत्यभामेला फलश्रुती मिळाली, आपण ऐकलंय, पण त्याच्या मागे तिची अगाध श्रद्धा. अगदी पती आणि पित्याचं निधन झाल्यानंतर सुद्धा तिने सश्रद्धा अंतःकरणाने आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताची केलेली श्रद्धेने भगवंताचं नामस्मरण. श्रद्धा फार महत्त्वाची आहे. दासगणू महाराजांनी सुद्धा गजानन विजय ग्रंथामध्ये सांगितलंय ना मंडळी, की श्रद्धा अवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे. तुम्ही कोणत्याही बाजूनी जा, कोणत्याही मार्गाने जा, योग मार्गाचा अवलंब करा, भक्ती मार्गाचा अवलंब करा, कर्म मार्गाचा अवलंब करा, कोणत्याही गोष्टीमध्ये त्या गोष्टीबद्दल, त्या मार्गाबद्दल आपल्याला प्रेम आणि आस्था, श्रद्धा असणं गरजेचं आहे. सश्रद्ध अंतःकरणाने तिचा उद्धार झाला. त्याचप्रमाणे नारद सांगतायत पृथ्वीराजाला की राजा, तुला सांगू का, शंख नावाचा एक दैत्य प्राचीन काळामध्ये समुद्रापासून उत्पन्न झालेला, इंद्रादी देवांवरती विजय. आता असुर म्हणल्यानंतर प्रवृत्तीच ती, की आसुरी प्रवृत्तीच अशी आहे ना, की जे दुसऱ्याचंही तेही आपलं. मागे मी सांगितलंय बोलताना की आपलं जे आहे ते आपल्यापेक्षा दुसऱ्यांना द्यावं वाटतं, तो व्यक्ती संत होतो. जे आपलं आहे ते आपण खावं असं ज्याला वाटतं तो मनुष्य होतो. पण ज्याला आपलं आहे ते आपलं वाटून सुद्धा दुसऱ्याचंही आपलं वाटतं तो असुर होतो. असे असुर इंद्रादी देवांना छळायला लागले. हे कायमचंच आहे हो मंडळी. याच्या उच्छादानी, याच्या उन्मादानी सगळे लोकपाल देव मेरुगिरी पर्वतावरती दुर्गम भागामध्ये लपून राहिले. आता जसे देवता लपायला लागले, त्या दैत्याचं बळ तर वाढलं, अहंकार वाढला, मनाची वृत्ती वाढली. सगळीकडे बस उच्छादच मांडायला त्यांनी पुन्हा सुरुवात केली. हा उच्छाद मांडत असताना याच्या भयानी देवदेवता जाऊन लपल्या. यांनी विचार केला, या देवांना जे बळ मिळतंय हे मिळण्याचं कारण काय असेल तर मंत्र आहे, मंत्रांचा उच्चार आहे. मंडळी, आपण जे बोलतो व्याकरणाच्या दृष्टीने पण हा अभ्यास फार मोठा आहे. संस्कृत भाषेच्या दृष्टीने सुद्धा हा अभ्यास फार मोठा आहे. सगळा विचार आपण एका वेळेस करू शकत नसलो तरी हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की काही स्वरांची निर्मिती, काही शब्दांची, काही व्यंजनांची निर्मिती ही सृष्टीच्या निर्मितीपासून या स्वरांची, शब्दांची निर्मिती व्हायला लागली. हा अनाहत नाद, ध्वनी आपोआप निर्माण व्हायला लागल्या. या ध्वनीतून निर्माण झालेले अक्षर, शब्द हे वेदांचं रूप धारण करायला लागले. मंडळी, या सगळ्या गोष्टी श्रीमद भागवतामध्ये विस्तृत ही माहिती आलेली आहे. या वेदांचं बळ देवांना आहे हे जेव्हा या असुराच्या, शंखासुराच्या लक्षात आलं, त्यावेळेला त्यांनी विचार केला की हे वेद मंत्र, बीज मंत्र, हे जे काही देवांना शक्ती देणारे आहेत, हे सगळेच्या सगळे आपण हिसकावून घेऊ. वेदांचं अपहरण करण्याकरता हा शंखासूर ब्रह्मलोकामध्ये, सत्यलोकामध्ये जायला लागला. पण याच्या अशा कुविचाराचा परिणाम ब्रह्मदेवाच्या आधीच लक्षात आला. हे सर्व मंत्र, बीज, हे वेदबीज हे सागरामध्ये जाऊन लपले.
शंखासूर आला, विचार करायला लागला. ते जे ज्ञान आहे सगळं संपवून टाकावं या दृष्टीने ब्रह्मलोकाला आला. तिथेही त्याला हाती काही लागलं नाही. शेवटी हा शंखासूर या स्वरांना, या बीजांना, या मंत्रांना शोधण्याकरता समुद्रामध्ये फिरायला लागला. तिथेही त्याला वेद मंत्र सापडले नाही. खूप खूप विचार केला. या विचाराचा परिणाम हा वेदांना नष्ट करण्याकरता चालला होता. पण या कृतीला यश येऊ नये म्हणून सर्व देवतांची स्वारी भगवान नारायणाकडे गेली. या सगळ्या सृष्टीचा आधारच नारायण आहे. मुळामध्ये भगवंताचं हे रूप, नारायण रूप, या आदिशक्तीतून निर्माण झालेलं आहे. सृष्टीची उत्पत्ती आणि स्थिती लय या तिन्ही गोष्टींचं रूप या शक्तीने धारण केलेलं आहे. भगवंताच्या या रूपाला, या आपल्या कार्याला प्रेरणा देण्याकरता म्हणून सर्व देवतांची स्वारी भगवंताच्या वैकुंठाला गेली. वैकुंठाला जाऊन भगवंताची प्रार्थना सुरुवात केली. देवा, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं श्रेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविरध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गोपालकृष्ण भगवान की जय. भगवंताला जाग केलं. शेषावरती पहुडलेल्या भगवंताला जाग केलं म्हणल्यावरती भगवंतानी पाहिलं, गीत वाद्य मंगल साधनांनी प्रसन्न केलं. हा दिवस होता मंडळी कार्तिक शुक्ल एकादशी, ज्याला आपण प्रबोधिनी एकादशी म्हणतो. या दिवशी भगवंताला या सर्व देवतांनी जाग केलं. या देवाला जाग केलं म्हणल्यानंतर भगवंतांनी प्रसन्न चित्ताने देवतांना आशीर्वाद दिला. देवतांना आशीर्वाद तर दिलाच दिला, पण सांगितलं की हे देव हो, आज या शुक्ल पक्षाच्या, कार्तिक शुक्ल पक्षाच्या एकादशीला तुम्ही मला जाग केलं, यामुळे ही तिथी अतिशय मला प्रिय असेल. प्रियदायिनी या तिथीच्या दिवशी सुद्धा जे कोणी माझं नामस्मरण करतील, माझी त्याच्यावर विशेष कृपा असेल. सागरपुत्र शंखासुराचा वध करण्याकरता भगवंत तिथून निघाले. भगवंतानी या शंखासुराचा वध केला सुद्धा. मुनीश्वरांनो, भगवान सांगतायत, नारद सांगतायत पृथ्वीराजाला की राजा, हा शंखासूर मारल्या गेला. शंखासुराचा वध करून भगवंताची स्वारी बद्रिकाश्रमात आली. या ठिकाणी येऊन भगवंतानी ऋषी मुनी देवदेवता इंद्रादी ब्रह्मदेवादी सर्व देवांना पुन्हा एकदा जलाशयातून वेद मंत्र बीज मंत्रांना एकत्र करण्याची आज्ञा केली. सर्वांनी आज्ञा प्रमाण मांडली. सर्व देवदेवतादी ऋषीमुनींची स्वारी जलाशयातून पुन्हा वेदबीज मंत्र गोळा करण्याकरता निघाली. भगवंतानी तोपर्यंत आपलं वास्तव्य प्रयाग राजक्षेत्रामध्ये ठेवलं. सर्व वेद बीज मंत्र एकत्र करून ब्रह्मदेवानी हे बीज देव मंत्र, वेद मंत्र भगवंताच्या स्वाधीन प्रयाग राजक्षेत्रामध्ये भगवंताच्या स्वाधीन केले. भगवंताच्या हे सगळे वेदबीज मंत्र स्वाधीन केल्यानंतर या ठिकाणी ब्रह्मदेवानी स्वतः सगळ्या देवदेवतांच्या साह्याने अश्वमेध यज्ञ केला. यज्ञ समाप्त झाल्यावरती भगवंतानी बघितलं, हे देवांनो, आज तुम्ही पुन्हा एकदा वेद मंत्र माझ्या स्वाधीन केले, शोधून आणले. या पुण्य पावन क्षेत्रामध्ये तुम्ही मला हे समर्पण केले, अश्वमेध यज्ञ केला. हे यज्ञस्थळ हे माझी कृपा संपादन करून हे वेद बीज मंत्रांचं सामर्थ्य ज्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा प्रसारित झालं, हे सगळ्या पृथ्वीवरती श्रेष्ठ तीर्थ, श्रेष्ठ क्षेत्र ठरेल. मोक्षदायक असणारं हे क्षेत्र जीवनामध्ये सर्व जे कोणी या क्षेत्रावरती येतील, जे कोणी या क्षेत्रामध्ये स्नान करतील, नामस्मरण करतील, दानधर्म करतील, हे फार मोक्षप्रद असणारं ठिकाण राहील. या प्रयाग राजक्षेत्राला भगवंतानी ब्रह्मक्षेत्र असं नावाने प्रसिद्ध होईल. या ठिकाणी सूर्यवंशातला भगीरथ राजा गंगेला घेऊन येईल. सूर्यकन्या यमुना आणि गंगा
या दोघांची या ठिकाणी एकत्रीकरण होऊन एक दिव्य वरदायिनी गंगा यमुना एकत्र झाल्याची ही तीर्थ महिमा याच ठिकाणी निर्माण होईल. भगवंतांनी सांगितलं, हे पुण्य पावन संगम असलेलं क्षेत्र, जो कोणी या क्षेत्रावरती स्नान करेल, दानधर्म करेल, त्याच्या जीवनामधल्या अनेक नकारात्मक गोष्टी दूर होऊन हे सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये येईल त्यावेळेला इथे स्नान करणं हे एक विशेष फलदायी असेल. देवतांना आशीर्वाद दिला, देवतांच्या निमित्ताने मानवाच्या कल्याणाकरता अशा तीर्थक्षेत्रांची निर्मिती अनेक ठिकाणी झाली आहे. तीर्थराज प्रयाग, भगवंतांनी स्वतः या वेद बीज मंत्रांचं पुनःस्थापना केलेलं ठिकाण आजही भारतवर्षात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये सुप्रसिद्ध असलेलं हे क्षेत्र, हे तीर्थ आजही मानवी जीवनाचं कल्याणार्थ त्याच पद्धतीने उभं आहे. आपण फक्त या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करून घेतला पाहिजे. या कार्तिक मास महात्म्य निमित्ताने भगवंतानी आपली प्रबोधिनी एकादशी, जलाशयाचं प्रातस्नानाचं महत्त्व पुन्हा प्रसारित केलं. जीवनामध्ये याचा आश्रय घेऊन आपल्या मानवी जीवनाचं कल्याण करण्याचा आणि पूर्ण हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करा. जय जय रघुवीर समर्थ.